अगोदर पूर्ण व्हिडिओ बघा. आम्ही लहान होतो ना, तर घरी पोळ्या बनवायच्या ना सणाला. भरपूर पोळ्या बनवायच्या अगोदर. लोकं खायची पण भरपूर पोळ्या आणि शिल्लकच्या पोळ्या ज्या राहायच्या, दुसऱ्या वेळी खाल्ल्यानंतर त्या उन्हात एका सुपात पसरून ठेवायचे आणि उन्हात वाळवायचे. एकदम कुरकुरीत बनवायचे त्याला आणि त्यानंतर ज्यावेळी संध्याकाळी आपण चहा पितो, त्यावेळी त्या पोळ्या चुरून घ्यायच्या वाटीत आणि मस्तपैकी कडक चहा ठेवायचा आणि तो चहा त्या वाटीत त्या पोळीवर ओतायचा आणि त्यानंतर छान असं चम्मचने ती पोळी खायची. एवढी भारी लागते. पोळ्यांचा आवाज बघा तुम्ही. एवढ्या कुरकुरीत पोळ्या झालेल्या असतात आणि तेच मी करून बघितलं परत आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं आणि आयुष्य बघा पुढं काय म्हणते. आता आपला चहा झालेला आहे. आपण टाकणार आहे कपमध्ये वाटीमध्ये. आता काय झालेलं आहे? आता चहा झालेला आहे. आता तो आपल्याला कशात ओतायचा आहे? वाटीमध्ये. आणि वाटीमध्ये काय आहे? पोळी, वाळलेली पोळी. तुम्ही पण अशी लहानपणी चहापोळी खाल्ली आहे का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या पण जुन्या आठवणी ताज्या करा. अजून एक चहातून आम्ही लहानपणी खायचो ते म्हणजे मुरमुरे म्हणा, चिरमुरे म्हणा, तांदळाचे. ते पण चहात टाकून असं आम्ही चम्मचने खायचो ना, ते पण छान लागायचं. तुम्ही काय काय खात होता ते नक्की सांगा. तर मस्त अशी गरम चहामध्ये कडक पोळी अशी भिजवलेली आहे आणि याचा मी मस्त आस्वाद घेणार आहे. तर चला बाय. तुमच्याही काही आठवणी असतील तर कमेंट करा आणि आठवणींना उजाळा द्या.